भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कुकसेच्या विद्यमान सरपंच जागृती सुभाष मागे यांना दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याने आपल्या पदाच्या सहकुशीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी भिवंडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अरुण बडगुजर व ग्रामसेवक संजय नामदेव जाधव यांच्या खास उपस्थितीत शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय कुकसे येथे सरपंचपदी निवडणूक घेण्यात आली। सदर निवडणुकीत नवनिर्वाचित सरपंच पदासाठी तुकाराम रामचंद्र फिरंगणे यांच्या एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध सरपंचपदी जाहीर करण्यात आली। त्यांच्या निवडीची घोषणा होताच फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी ग्रामपंचायत आणि जांभूळपाडा त्यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देताना विविध मान्यवर नेते, समाजसेवक, मित्रमंडळी, नातेवाईक तसेच ग्रामपंचायतीचे उपसरपंच योगिता उत्तम पारडी व आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, मान्यवर मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडळ यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत। तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले। सर्वप्रथम तर मी माझ्या वार्ड क्रमांक 2 जांभूळपाडा, वाकीपाडा, उसरोली या मतदारांचे आभार मानेन। त्यांनी मला निवडून दिलं म्हणून मी इथे निवडून आलो आणि आता सर्व सदस्य, सर्व कमिटी आणि साईदाराचे मालक पद्माकरजी भोईर शेठ व खंडोमाली साहेब यांच्या प्रयत्नाने आज ही पार पडले। विजेनंतर पूर्ण ग्रामपंचायतीमध्ये पहिले स्वच्छता किंवा हे सर्व चालूच असणार आहे आणि इतर जे कामं आहेत ती त्याला उद्घाटनाला तुम्हाला बोलेन, कारण सांगितल्यानंतर समोरचा हुशार होतो। पहिले तर सर्वप्रथम माझी सर्व सदस्य कमिटी पद्माकरजी भोईर शेठ, खंडोमाली वगैरे यांच्या प्रयत्नाने आपण आज इथे बसलो। फिरंगणे परिवारामध्ये आज पूर्ण आलेले पूर्ण घेतली जात आहे। तुकारामजी फिरंगणे साहेबांना शुभेच्छा देताना त्यांचं अभिनंदन संघाची पाटील साहेब आदरणीय श्री तुकाराम इकडे बघा शुभेच्छा देत आहेत त्यांचे फिरंगणे साहेबांना आणि त्याला पुढील खंडबालवरून आलेले मुळे कारण की सरपंच पदावर विराजित होत आहेत आणि शुभेच्छा देत इथे समोर इथे साहेब झालेले त्यांचं पंचायती असेल फिरंगणे साहेब यांची कुकसे ग्रामपंचायतीचे आज दिनांक 27/9/2024 रोजी ग्रामपंचायत कुकसे येथे सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब भिवंडी यांच्याकडील दिनांक 23/9/2024 रोजीच्या आदेशान्वये माझी अध्यक्षीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने आपण दिनांक 23/9/2024 रोजी अजेंडा प्रसिद्ध केलेला होता आणि सर्व मान्य सदस्यांना तो अजेंडा वेळेवर मिळाला असेल अशी मला खात्री आहे। काही शंका आपल्या काही सरपंच पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण आहे। सदर अजेंडानुसार 7 सदस्य उपस्थित आहेत। आपला कोरम पूर्ण झालेला आहे, त्यामुळे आपण आता विशेष सभेस सुरुवात करूया। 23/9/2024 रोजी अजेंडा नोटीसनुसार ठीक सकाळी 10:25 श्री तुकाराम रामचंद्र फिरंगणे यांनी सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी आपले नामनिर्देशन पत्र सादर केलेले आहे। तर पत्रास सादर केलेल्या कागदपत्रानुसार मी सदर अर्जाची छाननी केली व सदर अर्ज हा वैध ठरवण्यात आलेला आहे। एकच अर्जपत्र असल्यामुळे आपल्याला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रोसिजर काही राबवता येणार नाही। त्यामुळे मी अध्यक्षीय अधिकारी श्री अरुण बडगुजर असे जाहीर करतो की श्री तुकाराम रामचंद्र फिरंगणे यांची ग्रामपंचायत कुकसे येथे सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असे मी जाहीर करतो व सर्वांना खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा, त्यांचे अभिनंदन करतो। आपण सर्व मान्य सदस्य उपस्थित राहिलात, सर्वांचा आभार। त्यानंतर सर्व पत्रकार बंधूंचे आभार, सर्व ग्रामस्थांचे आभार आणि आजची विशेष सभा संपली मी असे जाहीर करतो। धन्यवाद।
आज आमचे मित्र तुकाराम रामचंद्र फिरांगणे हे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बिनविरोध निवड त्यांची झालेली, त्याबद्दल त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो। तसेच त्यांचे इतर सदस्य जे आहेत आमच्या गावाचे किंवा जांभूळपाडा निलेश देसले असतील किंवा आमच्या गावचे इतर सदस्य यांनी त्यांना जो सहकार्य केले त्याच्याबद्दल त्यांचे पण पुन्हा असं एकदा आभार मानतो मी। आणि अक्षरशः मागे बोलेल तसंच या वेळेला पण असं खेलीमेलीचं जे वातावरण आहे ते तसंच टिकून आहे आणि तसंच राहील याच्या पुढे। फक्त याच्यात काय होतंय, इथं जे ग्रामस्थ असतात ते कुठेतरी ते वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात। या तुमच्या माध्यमातून मी एवढं सांगेल का याच्या पुढे तरी मतांसाठी राजकारण करणारे किंवा राजकारणासाठी मतं मागणारे यांच्यापासून सावध राहणे हे फार गरजेचं आहे। का तर सर्व काही चांगल्या गोष्टी असताना कुणीतरी काहीतरी येऊन मध्ये काहीतरी खाडी करतोय आणि सर्वांचं मन विचलित करतोय, त्यांच्यावर सावध राहण्याचे गरजेचं आहे। परत तुकाराम शेठ यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी किंवा इतर जी कामं जांभूळपाड्यातील असतील किंवा इतर ग्रामपंचायत मधील असतील गावांतील ती त्यांनी करावी असे त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।